मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये आर्या येणार परत? काय आहे पूर्ण नक्की विषय यावर बोलणार आहोत. तर नमस्कार, एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली आणि आर्याला भाऊच्या धक्क्यावर शिक्षा दिली गेली आणि आर्या घराच्या बाहेर गेली. पण मित्रांनो, आता आर्या परत घरामध्ये येणार का हा प्रश्न आहे तो प्रेक्षकांसमोर उभा राहिलेला आहे. तर मित्रांनो, सोशल मीडियावर आपण जर पाहिलं तर आर्याच्या सपोर्टमध्ये प्रेक्षक आहेत ते आलेले आहेत. हे सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे ते व्यक्त होत आहेत की आर्याला जर घरामध्ये आणलं नाही परत तर आम्ही शो आहे तो पाहणं बंद करणार आहोत. तर काही प्रेक्षकांनी ट्रेंड चालू केलेले आहेत की बॉयकॉट बिग बॉस मराठी असा प्रेक्षकांचा संताप आहे तो सोशल मीडियावर प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत. घरामध्ये निक्की अरबाज जे वागतात टास्कमध्ये ते सुद्धा हिंसकप्रमाणेच खेळतात, तेव्हा त्यांना शिक्षा देत नाही, त्यांना पण शिक्षा द्या अशी प्रेक्षक आहेत ते मागणी करताना आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहेत. पण आता आर्या आहे ती घराबाहेर गेलेली आहे, त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा संताप आहे तो उसळलेला पाहायला मिळतोय. आर्याला घरात परत आणा अशी मागणी आहे ती सोशल मीडियावर प्रेक्षकांनी सुरू केलेली आहे, नाहीतर आम्ही शो पाहणार नाही असंही प्रेक्षक म्हणताना आपल्याला दिसत आहेत. तर आता बिग बॉसचे मेकर्स आर्याला परत घरामध्ये आणतील का? कारण प्रेक्षकांना ते नाराज नाही करू शकत. तर शक्यता अशीच आहे मित्रांनो की आर्या आहे तिला परत एकदा घरामध्ये आणलं जाईल. जसं आपण हिंदी बिग बॉसमध्ये पाहिलेलं आहे, अभिषेक आहे त्याने समर्थला कानाखाली मारली होती, त्यानंतर त्याला परत घरामध्ये घेण्यात आलं होतं. तसंच काहीसं आर्यालाही परत आणण्याची शक्यता असू शकते. तर मित्रांनो, आता पाहूयात की बिग बॉस आणि बिग बॉसचे मेकर्स आहेत ते आर्याबद्दल नक्की काय डिसिजन घेतात, आर्याबद्दल नक्की काय विचार करतात. तर आता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचे डोळे आहेत ते आर्या परत घरात येणार का याकडेच लागलेले आहेत. तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे की आर्या आहे तिला शिक्षा झालेली आहे, ती घराबाहेर गेलेली आहे, त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.